नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवूया व्हेज दम बिर्याणी आणि ती प्रॉपर कशी बनवायची त्याची मी आज सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। बिर्याणीला दम लावण्याकरता तुम्हाला ना कणिक लावावं लागणार आहे ना कॉईल पेपर लावावं लागणार आहे। अशी व्यवस्थित मी तुम्हाला एक सिक्रेट याचं तुम्हाला आज मी सांगणार आहे। चला आता सुरू करूया। सगळ्यात आधी तर बिर्याणीला सगळ्यात आवश्यक आहे फ्राईड कांदा, ज्याला बरिस्ता सुद्धा म्हणतात। मी इथे मोठ्या आकाराचे 4 कांदे घेतलेले आहे, त्याचे स्लाइस केलेले आहे आणि त्या अगदी अशा कडक तेल करायचं आणि सोडायचं आणि सतत हलवत राहायचं आणि गुलाबी रंगावर आलं की काढून टाकायचं। त्यानंतर मी यामध्ये टाकलेल्या आहे फरसबीनच्या शेंगा, त्या पण तळून घ्यायच्या। फ्लावर पण तळून घ्यायचा। मी बटाटा टाकलेला आहे, बटाटा पण तळून घ्यायचा आणि शिमला मिरची टाकली आहे, ती पण तळून घ्यायची आहे। याच्यामध्ये तुम्ही पनीरचा सुद्धा उपयोग करू शकता। गाजर तळून घेते आहे मी। या संपूर्ण भाज्या मिळून अर्धा किलो ते 600 ग्रॅम 500 ते 600 ग्रॅम या भाज्या आहेत। इथे मी घेतलेलं आहे तळलेलं जे तेल होतं त्यातलंच मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि इथे हे काही खडे मसाले आहे, थोडे थोडे बिलकुल। लवंग, विलायची, दालचिनी, तमालपत्र, चक्रफूल आणि 6 जिरं मी टाकलेलं आहे। आणि इथे मी ज्या मिरच्या टाकलेल्या आहे ना त्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे। त्यामध्ये काही फिक्की आहे आणि काही त्या 2-4 ज्या मी टाकत आहे डार्क कलरच्या दिसत आहे तुम्हाला, त्या तिखट आहे। अशा उभ्या उभ्या मिरच्या टाकायच्या आहे आपल्याला चिरून। अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे 2 टेबलस्पून आणि इथे 4 छान मोठ्या आकाराचे मी टमाटर छान बारीक करून इथे चिरून टाकलेले आहेत आणि मीठ सोडायचं ते गळून येण्याकरता आणि याच्यावरती आपण आता झाकून देऊ आणि गॅस स्लो करू। त्यानंतर काय करायचं, मी इथे पाणी उकळायला ऑलरेडी ठेवलेलं आहे। या उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला काही गरम मसाले टाकून द्यायचे आहे। मिरी, लवंग, विलायची, तमालपत्र, कलमी, थोडंसं जिरं आणि 3 पट आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे। मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे आणि लिंबू पिळायचं आहे यामध्ये आणि लिंबाची जी साल असते उरलेली ती पण टाकून द्यायची या पाण्यामध्ये। याने काय होतं की फ्लेवर खूप छान येतो तांदळाला गरम मसाल्यामुळे आणि लिंबाने रंग असा पांढरा शुभ्र होतो तांदळाचा। आणि मी इथे तांदूळ 700 ते 750 ग्रॅम घेतलेलं आहे, म्हणजे 2 शेर आणि अर्धा शेर। इथे आपण मग जे टमाटर इथे शिजायला ठेवलेले होते ते आता शिजले आहेत छान आणि आता यामध्ये आपण काही मसाले टाकूया। याच्यामध्ये सर्वप्रथम आधी टाकायचं आहे हळद टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकूया आपण धनिया पावडर, धन्याची पूड 1 टेबलस्पून टाकलेली आहे मी इथे आणि 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट आणि 2 टेबलस्पून इथे आपण टाकूया बिर्याणी मसाला। हा बिर्याणी मसाला तुम्ही कुठल्याही रेडीमेड ब्रँडचा तुम्ही वापरू शकता, मी इथे रेडीमेड ब्रँडचाच घेतलेला आहे। मग याच्यानंतर टाकूया 100 ते 150 ग्रॅम दही हे आंबट अजिबात घ्यायचं नाही, फ्रेश दही घ्यायचं आणि त्यानंतर याला छान असं हलवून असं थोडा वेळ शिजवून घ्यायचं, नाहीतर ते जे दही आहे ते फाटण्याची शक्यता असते। आणि यानंतर आपण ज्या तळून ठेवलेल्या भाज्या आहे ना त्या संपूर्ण यामध्ये एका वेळेला टाकून द्यायचा आणि इथे मी हा टाकलेला आहे तळलेला कांदा आणि या सगळ्या भाज्या आपण टाकून झाल्या की याला थोडा वेळ झाकून थोडं शिजवून घेऊया। आणि मटर पण इथे घेतलेले आहे मी, हे 100 ग्रॅम मटर आहेत आणि याच्यावरती मी टाकलेला आहे 1 स्पून चांगलं भरून साजूक तूप आहे, त्याच्यामुळे याची चव खूप सुंदर होणार आहे, खूप सुंदर सुवास येतोय। आता याला थोडं झाकून शिजवून देऊया आणि इथे आपण जो भात टाकलेला होता
तो पण शिजत आलेला आहे. एक कणी राहील इथपर्यंत शिजवायचं. आणि याला छान काढून ठेवलं आहे मी एका चाळणीमध्ये. आणि आता याच्यानं बघा भाजी पण झालेली आहे. याच्या आपण छान आता लेयर्स लावूया. मी इथे थोडं तेल टाकलेलं आहे आणि तेलासोबत थोडंसं तूप पण टाकायचं. यानी जे आपल्या कुकरचं जे बूड आहे ते छान असं ग्रीस करून घ्यायचं. आणि त्यानंतर यावरती एक पातळ अशी भाताची एक लेयर लावून देऊया आपण. आणि मी इथे तांदूळ कुठला वापरलेला आहे तर हा बासमती तांदूळ आहे. आणि मी याला 2-3 तास अगोदर भिजत ठेवलं होतं आणि त्यानंतरच मग मी त्याला पाण्यामध्ये उकळून घेतलं तांदळाला. आणि बघा अशा पद्धतीने आपण एक लेयर अशी लावून घ्यायची. त्यानंतर भात टाकायचा. छान असा भात असा पसरवून घ्यायचा. आणि मग त्यावरती मिंटची पानं टाकायची. आणि मी इथे टाकते आहे खडा मसाला, गरम मसाला जो येतो ना तो पण तो टाकायचा. किंवा जर उरलेला असेल तुमच्याकडे बासमती बिर्याणी मसाला तो पण टाकता येतो. इथे मिंट आणि मिंटचे पानं म्हणजे पुदिन्याचे पानं टाकते आहे मी आणि सांबाराची पानं टाकते आहे. आणि नंतर जी उरलेली जी भाजी आहे ती संपूर्ण यामध्ये टाकून द्यायची. जितकी पण उरलेली आहे तितकी मी टाकते आहे. आणि त्यानंतर यावरती पुन्हा भाताची एक लेयर, जेवढा पण उरलेला भात आहे तो संपूर्ण याच्यावरती पसरून घ्यायचा. यानंतर काय करायचं की एखादा असं दुधामध्ये किंवा मलईमध्ये वगैरे असं छान येल्लो कलर आणि ग्रीन कलर असा मिक्स करून घ्यायचा. आणि तो याच्यावरती स्प्रेड करायचा. जे उरलेले कांदे आहे, जे पण आपलं उरलेलं जेवढं पण ते कोथिंबीर, मिंट आहे ते सगळं यावरती छान पसरवून घ्यायचं. ते सगळं एका वेळेला तर छान टाकून द्यायचं. आणि बघा किती छान म्हणजे असा रंग दिसतोय. मी इथे दुधामध्ये कलर टाकलेला आहे येल्लो कलर. तुम्ही केशर पण टाकू शकता. आणि ग्रीन कलर टाकलेला आहे. तो अशा पद्धतीने टाकून द्यायचा. आणि दम लावण्यासाठी काय करायचं आहे, कुकरची शिटी पण लावायची आणि रिंग पण लावायची कुकरच्या झाकणाला. आणि ते असं छान झाकून द्यायचं. आणि कुकरच्या खाली ना जाड तवा ठेवायचा. आणि 15 मिनटं छान यामध्ये दम देऊन द्यायचा. स्लो गॅस, आधी फास्ट ठेवायचा, मग त्यानंतर मीडियम आणि त्यानंतर आणखी स्लो करायचा. असं करून छान असा दम देऊन द्यायचा. म्हणजे काय होते, ते वाफेने छान आत सगळं काही असं शिजून जातं. खूप सुंदर सुगंध येतो आहे. आणि काय करायचं त्यानंतर छान याला असं वर खाली करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने जर तुम्ही दम लावला ना तर ना तुम्हाला कणिक लावावं लागेल ना तुम्हाला ते कॉईल पेपर आणि एवढं सगळं करायची तुम्हाला गरजच पडणार नाही. हे बघा इतकं छान, इतकं मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आहे. किती सुंदर रंग आलेला आहे. माझ्या ना जेव्हा मी ही शूटिंग करत होती त्यावेळेला लक्षात आलेलं नाही. मध्ये तो कॅमेरा पुसायचा, त्यामुळे ना थोडं इथे ब्लर दिसतं आहे. त्याच्याकरता मला क्षमा करा. माझं लक्ष नव्हतं की कॅमेरावरती वाफ आलेली आहे, त्यामुळे हे थोडं ब्लर दिसतं आहे. नाहीतर मी खरं सांगते, जेव्हा मी हे कुकर उघडलं आणि प्लेटमध्ये जेव्हा हे मी सर्व केलं, अतिशय सुंदर दिसत होती ही बिर्याणी. आणि खाण्या आणि टेस्टच्या बाबतीत तर सांगते ना, भयंकर सुंदर झालेली होती. म्हणजे चिकन बिर्याणी वगैरे सगळं ह्या बिर्याणीसमोर फेल वाटतं. म्हणजे इतकी सुंदर. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.